सगळ्या जिल्ह्यातले जे लोकसभा मतदारसंघ आहेत तिथले कार्यकर्ते इथं आले. सद्यस्थिती त्या लोकसभा मतदारसंघातली प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय काय परिस्थिती आहे यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबतीत बरीचशी माहिती दिली आणि त्याप्रमाणे आता आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत. आणखीन 3-4 मतदारसंघ पवारसाहेबांना ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आम्ही अजून बोलवणार आहोत. माढा मतदार संघ जो आहे तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी काल बैठकीमध्ये मागणी केल्याचं आम्हाला कळलं की पवारसाहेबांनी त्या नाही, अशा मतदारसंघातल्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं आली आहेत. पवारसाहेबांचे नाव सुचवण्यात आलं आणि काही जितेंद्र आव्हाड साहेबांचंही नाव सुचवण्यात आलं. शेवटी कार्यकर्ते सुचवत असतात. त्याचा अर्थ आपण निष्कर्षापर्यंत येण्याची काही गरज नाही आणि त्यामुळं पक्षांतर्गत ही चर्चा आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 7825893600 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. त्या पक्षांतर्गत चर्चामध्ये वेगळ्या मतदारसंघात वेगळी नावं पुढे आलेली आहेत आणि त्यामुळं त्याचा योग्य तो साकल्याने विचार आम्ही करू आणि त्याप्रमाणे योग्य ते उत्तम उमेदवार देण्याचं काम करणार आहोत. पण पवारसाहेब मैदानात उतरतील का स्वतः उमेदवारी? मी तेच सांगितलं ना, या बाबतीत कोणताही चर्चाच झालेली नाही. ती बैठकीत कोणीतरी नाव सुचवलेलं आहे एवढीच याला महत्त्व आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याला महत्त्व नाही आहे. अजित पवार गटातील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि ते विनंती करतायत माघारी येण्यासंदर्भात. या संदर्भात आपण ज्यावेळेस काल बोलला त्यानंतर आज दिवसभरात अजित पवार गटातून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळाल्या. खास करून आत्राम असतील किंवा सुनील तटकरे असतील त्यांना प्रामुख्याने म्हटलं की जयंत पाटील स्वतःच आमच्या संपर्कात आहेत आणि आगामी जो शपथविधी होतो त्या संदर्भात मी जे म्हटलं ते बरोबर आहे ना. मग समोरच्या बाजूचे आमदार संपर्कात आहेत हेच ते तुम्हाला सांगतायत ना. तेच बरोबर आहे ना. त्यांचं कुठं चुकीचं आहे? ते सगळेच माझ्याशी बोलत आहेत. मी काल हेच सांगितलं इथून आज जाताना की बहुतेक सगळेच जण या बाबतीत आपली मतप्रदर्शन करतात, वेगवेगळ्या वेळी माझ्याशी संपर्क साधतात. हेच मी तुम्हाला काल सांगितलं. खरंच सांगितलं. वस्तुस्थिती हे आहे, हसण्याचं काही कारण नाही. वस्तुस्थिती ही आहे की बऱ्याच लोकांचा माझा संपर्क आहे, बरेच लोक आपली मनं व्यक्त करत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की बरेच आमदार समोरचे आमच्या संपर्कात आहेत. सर, पांडुरंग बरोरा जे शिंदे गटातले माजी आमदार आहेत त्यांच्या पक्षप्रवेशावरतून काही पक्षामध्ये नाराजी आहे का? कारण की ज्या पद्धतीने आक्रमक भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. अजिबात नाराजी नाही आहे. आज सर्वांची चर्चा झाली. आज भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या चर्चेच्या वेळी शहापूर विधानसभा मतदारसंघातले आमचे पदाधिकारी हजर होते. आमची साधक बाधक चर्चा पवारसाहेबांच्यावर त्यांची झाली आणि सगळ्यांचं समाधान झालेलं आहे. लवकरच त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होईल. होणारा पक्षप्रवेश लांबणीवरती गेलाय का? कारण पवारसाहेबांना वेळ आजही आत्ता बघितलं, आत्ताच मिटिंग संपली, त्यामुळं ती वेळ पुन्हा नव्यानं ठरवायचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांना वेळ कळवण्यात येईल. पवारसाहेब जेव्हा पुन्हा मुंबईत असतील त्यावेळी तो दिवस ठरेल. सर, तुम्ही आढावा घेताय एकीकडे लोकसभेचा, दुसरीकडे उद्धव ठाकरे आढावा घेताय. काही फॉर्म्युला ठरला का तिन्ही पक्षांचा? आमचं एकत्रित बसायचा जो निर्णय आहे तो दसऱ्याच्या नंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू योग्य वेळी आणि आम्ही जी माहिती जशी संकलित करतो तसं उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या पक्षाची माहिती संकलित करत आहेत. काही मतदारसंघ ओव्हरलॅप होत असतील पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करून योग्य तो मार्ग काढू. आकडा ची चर्चा आज करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तिन्ही प्रमुख पक्ष आणि या आघाडीत आणखीन कोणाला यायचं आहे, काही लोक बोलत आहेत, त्यांचा देखील समावेश याच्यात होण्याची शक्यता आहे. मुंबईसाठी आम्ही मुंबईतही कार्यकर्त्यांना परवाच मुंबई प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून राखीताई जाधव यांची निवड इथंच झाली, या मैदानात इथं सभेत मोठ्या.
त्यानंतर त्या स्वतः मतदारसंघाचा आढावा घेतील आणि त्या काही प्रस्तावित करतील, त्याप्रमाणे आम्ही त्या मतदारसंघाचाही समावेश आमच्या आढाव्यात घेऊ. आज मराठा आरक्षण मिळावं यासाठी एका युवकानं आत्महत्या केल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत ती आत्महत्या केली होती. त्या संदर्भात त्यांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकरात मिळावं अशा पद्धतीची मागणी. ही मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे. सरकार काय निर्णय घेते याची आम्ही वाट पाहतोय. सर ड्रग्स प्रकरण वाढत चाललेलं आहे, ड्रग्स मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मिळत आहे, काय भूमिका असते? ड्रग्सची महाराष्ट्रातली एकंदरच कायदा सुव्यवस्था परिस्थिती अडचणीची आहे. अनेक ठिकाणी ड्रग्सचा सुळसुळाट आहे. तरुण पिढी अनेक शहरांमध्ये या विळख्यात ड्रग्सच्या आलेली आहे आणि सर्रास महाराष्ट्रातल्या काही प्रमुख ठिकाणी ड्रग्सची विक्री होते आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व्यसनाधीन व्हायला लागलेली आहे. सरकारचं या प्रश्नाकडे लक्ष नाही. या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जसे ड्रग्स वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स दिले जातात, मिळतात, उपलब्ध होतात. म्हणजे बऱ्याच ठिकाणी पानपट्टीवरही ड्रग विकायची आता हळूहळू फॅशन झालेली आहे आणि त्याकडं त्या भागातल्या पोलिसांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळं या महाराष्ट्रात या सगळ्या प्रश्नावर गृह विभागाने गांभीर्याने पावलं उचलली पाहिजेत आणि कडकपणाने महाराष्ट्रातली ही जी अप्रत्यक्ष चोरून ड्रग्सची विक्री होते त्या ठिकाणी त्यांच्यावर झडप घालून त्यांना अरेस्ट केली पाहिजे. संजय राऊत आणि सुषमा अंधारे असतील वारंवार सरकारचे जे 2 मंत्री त्यांची नावं घेत आहेत, 2 मंत्र्यांचं कनेक्शन दाखवतात. कसं सर ह्याला जोडून सुप्रिया सुळे तो विषय झालेला आहे. त्याविषयी हॉस्पिटलमध्ये ज्यांना आता अरेस्ट झाली त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याच्यासाठी शिफारशी मंत्र्यांनी केलेल्या होत्या. तिथून ते पळून गेले. आता ते म्हणतात मला पळून पळवून लावलं. हे सगळाच प्रकार सरकार, गृह खातं आणि सरकारमधले मंत्री कसे या सगळ्याशी गुंतलेले आहेत यात हे दाखवणार आहे असं मला वाटतं. मनोज जरांगे यांचं असं म्हणणं आहे. राज ठाकरे आज बारामतीत होते. मनसेचा तिथला एक कार्यकर्ता अजित पवार नावाचा आहे. तर एकंदरीतच आपण बघतोय मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मला काका म्हणू नको असं त्यांची प्रतिक्रिया होती तिथं. ठीक आहे, आता हे प्रासंगिक असेल, मला माहीत नाही त्या ठिकाणी काय परिस्थिती. मनोज जरांगे सरसकट पोलिसचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी करतायत. बोलिए आप बोलिए. अभी हो गया, अभी आप दोनों चुप बैठिए, इनका हिंदी करेंगे. नहीं हो गया वो. हाँ, आज क्या कुछ चर्चा हुई? हमारी कल पूरे दिन और आज पूरे दिन आदरणीय पवार साहब यहाँ पे बैठ के महाराष्ट्र के 15 पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी के बारे में जानकारी ली. हमारे वो इलाके के कार्यकर्ता, नेता सब यहाँ उपस्थित थे और वहाँ की परिस्थिति क्या है और वहाँ के हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की परिस्थिति, वहाँ के चुनाव लड़ने के लिए कौन इच्छुक है, यानी इंटेंशन किनका है, इसके बारे में पूरे 15 कॉन्स्टिट्यूंसी में हमारी चर्चा हुई और 3-4 कॉन्स्टिट्यूंसी बचे हैं. जब पवार साहब वक्त देंगे तब हम फिर एक बार यहाँ या कहीं और जगह मीटिंग करेंगे. सर यशवंतराव चौहान का पोस्टर इस्तेमाल करने पर ऑब्जेक्शन लिया कि उन्होंने कभी बीजेपी या फिर आरएसएस की विचारधारा को अडॉप्ट नहीं किया था. अजित पवार गुट चला गया है बीजेपी के साथ, तो वो उनके पोस्टर का इस्तेमाल कैसे कर सकते हैं? पहले शरद पवार जी का पोस्टर इस्तेमाल कर रहे थे, जिसको लेकर शरद पवार ने खुद आक्षेप लिया था. ये आपके सवाल में इसका जवाब है. पर ये ऑब्जेक्शन किसने लिया? पवार साहब ने. यशवंतराव चौहान साहब ने पूरी ज़िंदगी में कभी भारतीय जनता पार्टी के करीब जाने की कोशिश नहीं की और पूरे ज़िंदगी भर वो पुरोगामी विचार के साथ रहे. अब उनका पोस्टर लगाने की आवश्यकता जिन लोगों में है उनको ये सवाल आपको पूछना है. सर राहुल गांधी ने एक बार फिर से अडानी पर हमला बोला है. उन्होंने कहा है कि 32,000 करोड़ का घोटाला अडानी ने किया है और बिजली जो है महंगी अडानी की वजह से हो रही है. ठीक है, अभी इसके बारे में क्या कहना है? सर मराठा आरक्षणाच्या वो अभी उन्होंने कहा है, कल उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा है, उन्होंने कहा है ना, राहुल जी ने इसके बारे में उनका बयान दिया, उन्होंने स्टेटमेंट किया है. कल उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में इसके बारे में कह दिया है
सर मराठा आरक्षणाच्या सर सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काही पोस्टर्स लागले आहेत ज्याच्यामध्ये विधान भवन माकरा संसद दाखवलेली आहे. त्यांना बारामतीमधून उमेदवारी देतील असं वाटतंय का, आणि असेल तर काय म्हणजे सुप्रिया सुळे काय मला असा सामना बघायला मिळेल? असं आहे की काही प्रेडिक्शन्स करण्याची आवश्यकता नाही. परिस्थिती ज्यावेळी निर्माण होईल त्यावेळी त्याच्यावर बोलू. आधीच परिस्थितीच नाही तर आपण त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.